मग उशीर होईल. तुझा पुढे मी येतो नंतर. बाईक येतो. तू बाईक घेऊन येतोस? हो हो. हॅलो संदेश. हा हॅलो. अरे मी ऑफिसला निघतोय गाडी घेऊन माझी. हा का? तू येतोय का बरोबर माझ्या? नाही मी पुढे निघालोय. ट्रॅफिक पण फुल झालेली आहे. अच्छा मग तू काय गाडी घेऊन गेलाय की बसने गेलाय? हा माझी टू व्हीलर घेऊन आलोय. कुठे घेऊन आलाय? हा. ठीक आहे मी जरा पाटील बघतोय इथं का. ठीक आहे. हॅलो पाटील सर. हा बोल राणे. अहो मी ऑफिसला निघालोय. मी बाईक घेतोय. तुम्ही येताय का माझ्या बरोबर? हा मी पण माझी कार काढली आहे. काय घेतोय? येतोय कार नाही. अच्छा अच्छा ठीक आहे मग ऑफिसला भेटूया आपण. अरे गुड मॉर्निंग भावेश. आलास तू? मित्रांनो तुम्ही बघताय की प्रत्येक जण जेव्हा कामासाठी निघतोय घरातून येताना स्वतःचं व्हेकल घेतोय. गाडी म्हणजे टू व्हीलर, फोर व्हीलर अशा प्रकारचे व्हेकल काढले. या व्हेकलचा परिणाम काय होतो? ठिकठिकाणी अशा प्रकारे ट्रॅफिक जमतोय. ठिकठिकाणी अशा प्रकारे वायू प्रदूषित होतोय. त्याच्यामुळे पृथ्वीचा जो समतोल आहे म्हणजे निसर्गाचा समतोल पूर्णपणे बिघडतो आहे. आणि असे ऍक्सिडेंट कधी कोणी बघितलं नसेल असं कोणी नाही. असे ऍक्सिडेंट प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे तुम्ही घडलेले ऐकतात. आणि हे कशामुळे होत आहे? हे फक्त ट्रॅफिक जे आपले पर्सनल व्हेकल आहे, वैयक्तिक व्हेकल म्हणजे आपल्या ज्या गाड्या आहेत यामुळे सगळं होते. तर याच्यावरती आपण हे जर बघितलं तर पार्किंगचा सुद्धा आपल्यासाठी असा इश्यू येतोय. भरपूर ठिकाणी हे इश्यू येत आहे. पार्किंगला जागा नाही. पण ह्या गाड्या जेव्हा आपण कंपनीत आणत असतो तेव्हा या गाड्यांमध्ये एक इंधन आपण वापरतो त्याला आपण पेट्रोल म्हणतो. हे पेट्रोल कधी ना कधी संपणार आहे. हे पेट्रोल कधी ना कधी संपणार आहे. त्याच्याकरता त्याचा काळजीपूर्वक वापर केला गेला पाहिजे आणि आपली पैशाची बचत आपण केली गेली पाहिजे. तर शक्य जितकं तुम्हाला होईल तेवढा शक्य नाही मित्रांनो. आता तुम्हाला करावंच लागेल. तुम्हाला जास्तीत जास्त आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करावा लागेल. इलेक्ट्रिक व्हेकल्स, इलेक्ट्रिक बस यांचा वापर करावा लागेल. सायकल जेवढी जास्तीत जास्त चालवली तेवढी जास्तीत जास्त चालवली गेली पाहिजे. बस, ट्रेन, बोट अशा जास्तीत जास्त यांचा तुम्हाला वापर केला गेला पाहिजे म्हणजे पाहिजे. तर मित्रांनो प्रदूषणाला आळा, वैयक्तिक वाहन टाळा. प्रदूषणाला आळा, वैयक्तिक वाहन टाळा. प्रदूषणाला आळा, वैयक्तिक वाहन टाळा.